أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما خلقنا السماوات والأرض وما بينهما إلا بالحق وإن الساعة لآتية فاصفح الصفح الجميل إن ربك هو الخلاق العليم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. جانو فلی جگنتی آیتوں ہوتی ہے مختلف انبیاءचे واقعات आणि त्यांची कौमा जगतातन अल्लाहची आणि अल्लाहच्या रसूलाची मुखालिफत केले, अल्लाह तर्फीन किशी धरून गेली ती कौम आणि किशी त्यांना सजा देऊन गेली ही चीज सांगून गेले होते. इत्ता जे कोणती आयत तिलावत करून गेली त्याचे मित्र खास करून अल्लाह ताला ये तो जवाब को देते वाटेत कि अगर कोण हे सवाल केले कि अल्लाहची जात तरीन भल्ली मेहरबान आणि रहमदिल असे तरीन अल्लाह ताला आपली कस मखलूक जे कोण अल्लाह ताला खुद पैदा केलो सबब वसाइल खुद देलो खेका अल्लाह ताला सजा देना, ये सवाल दिमागात येऊ सकता. ये तो जवाब देते हैं इंगा अल्लाह ताला सांगलो कि वमा खलक़ना अस्समावाति वल अर्द वमा बैनहुमा इल्ला बिलहक़, कि आम्ही जमीन आणि आसमान आणि तेजे दरम्यान जे કેટલી चीजो असे एक मकसद तरी पैदा केलो. व इन्न अस्साअत लआतियतुन, आणि क़ियामत यकीनन येऊची असे. फस्फह الصفح الجमील, तरीन तुम्ही निक्के अंदाज पर मानशा से दरगुजर से मामला करा. इन्न रब्बक हुवल खल्लाकुल अलीम, तुमचं परवरदिगार का हर चीज पैदा करतलो आणि हर चीजेची मालूमात धरवतलो वाटे. म्हणजे अल्लाह ताला जवाब देऊन सांगलो की तेंका जे घेतात ते अल्लाहची मुखालिफत केले खेका अल्लाह बर्बाद केलो. खास करून अल्लाह ताला हिंगा सांगलो की ही जे कोणती जमीन असे आणि एटलो आसमान अल्लाह ताला पैदा केला एटली ताकतवर चीजो एटली सुगड चीजो जमीनने दरमने कक्का असे झाडे माडे असे न्हयो असे घोडे असे हवा असे पानी असे दुनियाची चीजो ये आसमाना ऊपर अल्लाह ताला कक्का पैदा केला अल्लाह करता. जमीनने बुंदा गेटलो चीजो असे जमीनने ऊपर गेटलो चीजो असे हर चीज अल्लाह ताला पैदा केला तरी एटली कीमती चीज एटली निक्की चीज एदी व्हडली चीजो बेकार तरी अल्लाह पैदा करूचे ना. ही चीजो पैदा करू सकला मकसद असे की हिंगा जे कोणते इंसान पसून गेला ते इंसान ही दुनियाची आणि हे जे दरम्याने जमीन आसमाना दरम्याने जे भेटलो चीजो असे हे जे एक तरी फायदा होऊ नस आणि दुसरा ही चीजों फायदा उकरून जे कोणती जात ही चीजा पैदा केलेली असे त्याची इबादत करू नस. वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, अल्लाह खुद सांगलो की मी जिन्नात आणि इंसान पैदा केलो मकसद अल्लाहची इताअत करूच्या असो अल्लाहचे सांगलो तरीका इख्तियार करूच्या असो हे जो पैदा केलो. बेकार एटली किमती चीजो पैदा केल ना. माणूस वडली बिल्डिंग बांधता खाली बांधे ना काही ना काही मकसद रहता, रहूसो मकसद रहता या बिजनेस करसो मकसद रहता इकुसो मकसद रहता काही ना काही मकसद रहता. नाचो वडली बिल्डिंगो एटली सुगड घरे या सुगड मॉल ये इंसान तामीर करना तरी जे एक इंसान ढगली चीजों बांधता तरी तेजे पाटर काय मकसद रहता तरी अल्लाह जोडली चीज दुनिया केलो आणि हेजे पाटर काय मकसद ना इसी जाऊ सकना वडलो मकसद हेजे पाटर असे ता सबब ती कोणती कौम अल्लाह जे कोणते मकसद सबब ही दुनिया पैदा केला आहे त्याचे मुताबिक चालता अल्लाह ताला त्यांची हिफाजत करता. दुनिया भीतर को त्यांना वरवता आखिरत भीतर को वरवता. लेकिन जे कोणती कौम दुनिया
जे कोणते मकसद सबब अल्लाह पैदा केलाटे तेची कदर करना तो अल्लाहची खिलाफ आणि अल्लाहची मर्जीचे खिलाफ करतात तरी तिसरी कौमा चूंकि अल्लाहची नेमतची त्यांना कदरी केले जे कोणते मकसद सबब दुनिया पैदा करून गेली होती ते मकसदची खिलाफवर्जी केले तासावर त्यांना ठरतात. एक माणूस आपली अंगडी भितर या आपली कंपनी भितर कामात होता, अगर तो सही काम करना है बल्कि चोरी काम करता या चीज़ चोरी करता तरी सजा कर देता ते आणि काढता अंगडीतून. इसी का अल्लाह से हो मामूल दुनिया भितर अल्लाहची चीज़ इस्तेमाल करून अल्लाहची जमीन पर राहून जे कोणते अल्लाह सांगले ड्यूटी अशी ते का पुरा करणार दुसरे उलटे पलटे काम करता तरी ती माणसं दुनिया भितर राहूसो अल्लाह हक देणार इनका बर्बाद करता. तेच अल्लाह इंगा सांगलो वमा खलकना अस्समावाति वल अर्द वमा बैनहुमा इल्ला बिल्हक. ये जमीन ये सौबत आसमान आणि हे जे दरम्यान जे कटली चीजो असे हे सौबत अल्लाह ताला एक मकसद तरी पैदा केलं बेकार पैदा केलं. वमा खलकना अस्समावाति वमा खलकना अस्समावाति वल अर्द वमा बैनहुमा लाइबीन. इकडे अल्लाह बरोलाटे के जमीन आसमान आणि दरमल्ली चीजो खाली खेल कूद आणि तमाशाचा पैदा केले ना. चढवे किसी रेवेचो कुडो बांधतात बिजी काढून पोतात रेवेचे घर करतात बिजी तिका काढून पोतात इसी चढवासो खेळ न हो दुनिया ही दुनिया उडलो मकसद आम्ही पैदा केलं असे. दुसरी चीज सांगले वइन साअत लातियत ही दुनिया कस नाही ही दुनिया भितर जे काही अमल केला आहे इंसान ती अमलसो बदला देवच्या सबब अल्लाह ताला क़ियामत को मुकर्रर केला आहे. आणि ही क़ियामत को येऊची असे हे काय म्हणते हे लियजज़ी अल्लज़ीना असाउ बिमा अमिलू व यजज़ी अल्लज़ीना अहसनु बिल हुस्ना. जे काय गलत अमल केला दुनिया भितर उलटे काम केला त्यांना त्यांचे अमलसो बदला मिळतलो. जे कोण दुनियात राहून अल्लाह राजी करूचे काम केले त्यांना त्यांचो बदला मिळतलो. तासब दुनिया भितर हर निक्की माणसा त्याचे निक्के कामासो निक्को रिझल्ट मिळू का जरुरी नाही. हर खराब माणसा त्याचे खराब कामासो रिझल्ट मिळूचे काय जरुरी नाही. भले से आम्ही दुनिया भितर पलतात एवढे जालिम जुल्म करतात लेकिन दुनियाची अदालत त्यांना सजा देऊ शकते नाही. तरी इसली माणसासोन कोण सजा देतले जे कोणती माणसे बाद राहता दुनियात भल्ली निक्के काम करतात दुनियावाले त्यांची कदर करणार तरी ह्यांची कदर कोण करतात त्याचे सबब अल्लाह त्याला एक दिस मुकर्रर केला आहे. आम्ही भेला मग मरून आमची जिंदगी दुनियाची खतम जाता लेकिन त्याच्या मग दुसरी जिंदगी सुरू जाता त्याच्या मग आखिरतचा मरहाला आहे ती जिंदगी खतम झाला मग फौसे अल्लाह दोबारा आमका सम्मा जिंदा करतलो आणि क़ियामत ते गत्तच बसतात ते तिचा हिसाब घेतलो सम्माचो हिसाब घेतलो. जे कोण दुनिया भितर अल्लाह सांगली जपणी मानला त्यांना जन्नत देतलो जे कोण मानला त्यांना छानबा भितर उजा भितर घालतलो. तेच सांगता अल्लाह ताला वइन साअत लातियत क़ियामत येऊची असे बिलकुल यकीनी फस्फहि सफहल जमील सफहा बल्ला दरगुजर करूचे माफ करू. आमचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगता अल्लाह ताला जे कोण तुमका तकलीफ देते वाटत तुमचे सरी गलत सुलूक करते वाटत तुमका परेशान करते वाटत तुमची जपणी ऐके नाही अल्लाह सांगलीच अपनी ऐके नाही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगलीच अपनी ऐके नाही कुरान का सांगतात ते ऐके नाही तुमची उलटे मुखालिफत ऊपर येतात तुमचे तरी दुश्मनी करतात तुमका तकलीफ देतात तरी तुम्ही त्यांना निक्के अंदाज भितर माफ करा दरगुजर करा सोडा त्यांना क़ियामत फौसे अल्लाह हिसाब घेतलो. तुम्ही दुनिया भितर सदा तुमचे काही जरुरी नाही त्यांना फौसे अल्लाह हिसाब घेतलो अगर तरी ईमान हडल नाही तरी तासब बल्ले फस्फहि सफहल जमील यांचे सरी तुम्ही निक्के अंदाज ऊपर दरगुजर से मामला करा. हे आमका पैगाम आहे भितर आमचे तरी कोणी दुश्मन को वाटे तरी दुश्मना सरी को आम्ही दरगुजर सो माफी सो मामला करू का निक्को सुलूक करू का तो गटली आमचे सरी उलटो सुलूक करो आम्ही त्याच्यासाठी निक्को सुलूक करू का. इन्न रब्बका हुवल खल्लाकुल अलीम त्याच्या मग अल्लाह बनता तुमचो परवरदिगार का संपस चीजों पैदा केलो धकली से धकली चीजों बडली से बडली चीजों तुम्ही जे काय अमल करतात ते का को अल्लाह कस पैदा केलो. ता सबब आलिम अल्लाह संपस चीजों कलता इंसान का करता त्याची संपस मखलूक ही कोणती मखलूक कोणते टेमार खेम असून का करता ही संपस चीजों अल्लाह कलता. असं तुम्ही परेशान होऊ नका की हे जुल्म करू लागला याने तुमच्या खिलाफ असू लागला तरी तुम्ही ही आजमू नका की अल्लाह काही कल नाही अल्लाह संपस कलता एक एक चीजों अल्लाह ताला नोट करते वाटे फौसे भेला मग दोबारा जगत अल्लाह जिंदा करतलो क़ियामते दिसा ते दिसा तो सम्मासो अल्लाह हिसाब घेतलो कोण निक्के केलाटे
دنیا والے تجھے قدر کرو نہ کرو تو اسے اللہ کرتے تو نکو بدلہ ملتا نہ یہ کو نقطے کلا خراب کام کلا دنیا میں تر سزا ملو نہ ملو تو اسے اللہ تم تو سزا تنکا اپلے کڑے دیتے لو یہ چیز اللہ تعالیٰ ہم کا ہنگا ساگن ہم کا سما تسلی دوں چاہتا اللہ کے نبیاں کو یہ سری ہم کا تسلی دوں چاہتا اللہ تعالیٰ صحیح والخضار نصیب کرن یہ جگن تو پیغام دیلا ہاں کہ جو پر ہم کا عمل کرو جی توفیق دوامین و آخر دعوانا الحمدللہ